झाली ना वाचून? झुंजू मुंजू झाले आता. झुंजू मुंजू म्हणजे काय? पहाटोळे. पहाटोळे. आणि आभाळाचे अंगणही सोनियाचे झाले. सोनियाचे सोन्याच्या रंगाचे. हो आता गौरीच्या लग्नाची तयारी करू हळूहळू. रद्दी बघ एवढी साठली ती आधी साफ करायला हवी. वेळ आहे अजून. बोलणी व्हायची त्याची. हो कोणाला मी बघते. बेटा लिहून काढे. अगदी आग लागल्यासारखं कोणी ठोकतंय ते असं. अरे विकी काय झालं तुला? इथे बस बस इकडे काय झालं रे? रक्त काढलं कोणी? याला राहायला शब्द दिला, 2 वेळचं खायला दिला आणि माझ्यावरच हात उगारलाय. अरे कोणी पण शिव. शिव बाहेर जाऊ घरी जाऊ दे. बेटा दादाला लागलं ना थोडं, तर आपण उद्या करूया पुढचा अभ्यास. ये काय होतंय तुला? खूप मारलाय हो. हे बघा काय जाऊ जाणार. अरे देवा काय केलं काय ते शिवनी? बाबा मी असताना काय करायची हिंमत तरी होईल का त्याची? अहो आपल्या गौरीवर वाईट नजर आहे होत त्याची. काय? अरे काय बोलतेस तू? असा नाही वाटत तो शिव. 1 मिनिट. काय बोला? स्पष्ट सांग मला. काय कुठला शब्द वापरला गौरीबद्दल त्याने? बाबा आता माझं आणि गौरीचं लग्न ठरल्यावर मला धमकावलं त्याने. मला म्हटलं तू जाऊन तुझं स्वतःचं लग्न मोड, नाहीतर मी स्वतः जाऊन सांगतो की तू नालायक आहेस म्हणून. काय? हो. आणि हे एवढं मारलं मला. मारलं? त्या नालायकाने तुला मारलं? हळद घेऊन येते मी. अरे असं कसं मारले नाही? या अशा रानटी लोकांना घरातून काय सोसायटीतून हाकलून द्यायला पाहिजे. आपण शुक करायचं नाही अजिबात. आपण घाबरतो म्हणून बाहेरचे लोक दादागिरी करतात आपल्यावर. बाबा आता कसं आहे ना की मी एकतर अहिंसावादी आहे. नाहीतर मी त्याला 2 हात लगावले असते, पण राष्ट्रपिता काय सांगून गेले ते विसरून कसं चालेल? त्याला म्हटलं नको मारूस बाबा, मला नको मारूस. पण मला म्हटलं मी अंकल जी को जाके बताऊंगा की तू डब्यामध्ये कमिशन घेतोस. काय कमाल झाली. मी कमिशन? तू असं काही करत नाहीस ना. अगो पण माका तर पुरेपूर पैसे मिळतात गो. हो तसं नव्हे, तुझे नाही ग, त्यांचे पैसे खातो हा विकी, असं शिवचं म्हणणं असेल. काय बोलताय तुम्ही? अहो आजूबाजूला एवढी गरिबी असताना मला काय अधिकारी पैसे खायचा? हा नाही, मी मान्य करतो की मी प्रत्येक डब्यामागे 500 रुपये जास्त घेतो.